वाढप्या नेहमी पंक्तीत बसलेल्या ओळखीच्या माणसाला जास्तीचं जेवायला वाढतो हे आपण अनुभवलं असेल. मग जे पंक्तीत लागू होतं तेच वाढपी राज्याचे मुख्यमंत्री असल्यावर निधी वाटपात होणं स्वाभाविक आहे. आणि या उक्तीला अनुसरूनच ज्यावेळी निधी वाटप करायची वेळ येते त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या नागपूरसाठी मोठा हिस्सा काढून ठेवणं अगदी स्वाभाविक आहे. होय, राज्यातील जो प्रत्येक जिल्ह्यासाठीचा विकास निधी असतो तो विकास निधी कोणत्या जिल्ह्याला किती मिळणार आहे याची यादी आता समोर आली आणि स्वाभाविक आहे की या यादीमध्ये सर्वात जास्त वाढ ही देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्याला मिळणार आहे आणि त्या खालोखाल सुनेत्रा पवार यांच्या पुणे जिल्ह्याचा नंबर आहे. तुम्हाला तो एक व्हिडिओ आठवतोय का की ज्यात विदर्भातील एक नेता सभागृहामध्ये विदर्भाला काहीच मिळालं नाही असं तावातावानं बोलत होता. मात्र तेच बोलणं सहन न झाल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उठले आणि त्यांनी सांगितलं की मी ठणकावून सांगतो विदर्भाला काय काय दिलंय ते. जर मी सांगितलं ना तर तोंड दाखवायला देखील जागा राहणार नाही असं फडणवीस त्यावेळी म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं हे अगदी खरं होतं असंच आता म्हणावं लागेल. पण नेमकं काय झालंय, राज्यात एकूण विकास निधी प्रत्येक जिल्ह्याला किती मिळालाय, त्यात पुण्याचा आणि नागपूरचा वाटा कसा आहे, यात नागपूरला झुकतं माप कसं मिळालंय हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सुरुवातीला आपण जिल्हा वार्षिक नियोजन निधी म्हणजे काय ते जाणून घेऊया. जिल्हा वार्षिक नियोजन निधी म्हणजे राज्य सरकारकडून एका आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी आणि स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला मिळणारा ठराविक निधी, जो जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते, कृषी, सिंचन आणि ग्रामीण पाणी पुरवठा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये खर्च केला जातो. बरं, हा निधी मिळतो कसा? यासाठी डीपीडीसी अर्थात डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणजेच जिल्हा नियोजन समिती असते, ज्याचा अध्यक्ष जिल्ह्याचा पालकमंत्री असतो, तर सचिव हे जिल्हाधिकारी असतात. ही समिती स्थानिक गरजांचा विचार करून त्यांचा अभ्यास करून राज्य सरकारला कुठल्या गोष्टींवर किती पैसे खर्च करायचे आहेत याचा एक आराखडा तयार करतं आणि त्यानुसार मागणी राज्य सरकारकडे करतं आणि त्यानंतर राज्य सरकार प्रस्तावित अर्ज रकमेनुसार त्या जिल्ह्यांना निधी देतं. बरं, ही रक्कम जितकी मागितलेली आहे तितकी पुरेपूर मिळतेच असंही नसतं. सरकार मागणी आणि वास्तविक गरजा यांचा ताळमेळ घालून ही रक्कम मंजूर करतं. पुढील आर्थिक वर्षासाठी सरकारनं 21,867 कोटींची तरतूद केली, जी मागील वर्षी 20,165 कोटी होती. थोडक्यात चालू वर्षाच्या तुलनेत पुढच्या वर्षाच्या रकमेमध्ये 1,702 कोटींची वाढ केली गेली आहे आणि त्यातही या 21,000 कोटींमध्ये मुंबई उपनगर, पुणे आणि नागपूर या तीनच जिल्ह्यांसाठी मोठी तरतूद केली. आता बघूयात हे सगळं प्रकरण आता चर्चेत का आलंय. मागील वर्षामध्ये नागपूरला 884 कोटींचा निधी मिळाला होता. मात्र पुढील आर्थिक वर्षामध्ये 1,021 कोटी रुपये मिळणार आहेत, म्हणजे जवळपास 137 कोटी अधिकचा निधी नागपूरला मिळणार आहे. वास्तवात सर्वाधिक निधी हा पुणे जिल्ह्याला मिळालेला आहे. पुण्याला 1,300 कोटी मिळणार आहेत. मात्र चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत पुणे जिल्ह्याला मिळणाऱ्या निधींची वाढ ही 66 कोटींची. त्यामुळे सरासरी वाढ या निकषांवर नागपूर जिल्ह्यानंच बाजी मारली असं म्हणताय. इतकंच नाही तर जवळपास 3,400 कोटींहून अधिकची तरतूद ही फक्त मुंबई उपनगर, पुणे आणि नागपूर या तीनच जिल्ह्यांसाठी आहे आणि उरलेल्या रकमेमध्ये 33 जिल्हे बसवले गेले. यात मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार आहेत, जे फडणवीस यांच्या जवळचे आहेत. पुणे अजितदादांच्या अखत्यारीत होतं तर नागपूर देवेंद्र फडणवीस यांचं होम पिच आहे. त्यामुळं जो तळे राखील तो पाणी चाखेल ही म्हण आता जो तळे राखील तो जास्तीचं पाणी चाखेल अशी वापरता येईल. आता आपण जिल्हानिहाय कुठल्या जिल्ह्याला पुढील आर्थिक वर्षासाठी किती रक्कम मिळाली आहे आणि मागील निधी वाटपात किती मिळाली होती ही आकडेवारीनुसार पाहूया. मुंबई शहराला पुढच्या वर्षासाठी 555 कोटी रुपये मिळणार आहेत, तर चालू वर्षाकरता त्यांना 528 कोटी रुपये मिळालेले. मुंबई उपनगराला पुढच्या वर्षीसाठी 1,105 कोटी रुपये मिळतील, तर चालू वर्षांसाठी त्यांना 1,066 कोटी रुपये मिळालेले. ठाण्याला पुढच्या वर्षीसाठी 860 कोटी रुपये मिळतील, तर चालू वर्षासाठी त्यांना 815 कोटी मिळालेले. रायगडला पुढील वर्षासाठी 517 कोटी मिळतील, तर सध्या वर्षासाठी त्यांना 481 रुपये मिळालेले. रत्नागिरीला पुढील वर्षासाठी 439 कोटी रुपये मिळतील, तर चालू वर्षामध्ये त्यांना 406 कोटी मिळालेले. सिंधुदुर्गला 307 कोटी रुपये मिळतील, चालू वर्षासाठी त्यांना 282 कोटी रुपये मिळालेले.
पुण्याला पुढील वर्षासाठी 1,300 कोटी रुपये मिळतील, तर चालू वर्षासाठी त्यांना 1,234 कोटी मिळालेले. साताऱ्याला पुढील वर्षासाठी 582 कोटी मिळतील, तर चालू वर्षासाठी त्यांना 540 कोटी मिळालेले. सांगलीला पुढील वर्षासाठी 457 कोटी मिळतील, तर चालू वर्षासाठी त्यांना 436 कोटी मिळालेले. सोलापूरला पुढील वर्षासाठी 698 कोटी मिळतील, तर चालू वर्षासाठी त्यांना 640 कोटी मिळालेले. कोल्हापूरला पुढील वर्षासाठी 550 कोटी मिळतील, तर चालू वर्षासाठी त्यांना 523 कोटी मिळालेले. नाशिकला पुढील वर्षासाठी 817 कोटी मिळतील, तर चालू वर्षासाठी त्यांना 724 कोटी मिळालेले. धुळ्याला पुढील वर्षासाठी 290 कोटी मिळतील, तर सद्यस्थितीतील वर्षासाठी त्यांना 271 कोटी मिळालेले. जळगावला पुढील वर्षासाठी 627 कोटी मिळणार आहेत, तर चालू वर्षासाठी त्यांना 578 कोटी मिळालेले. अहिल्यानगरला पुढील वर्षासाठी 761 कोटी रुपये मिळतील, तर चालू वर्षासाठी 683 कोटी मिळालेले. नंदुरबारला पुढील वर्षासाठी 188 कोटी मिळतील, चालू वर्षासाठी त्यांना 176 कोटी मिळालेले. छत्रपती संभाजीनगरला पुढील वर्षासाठी 602 कोटी मिळतील, तर चालू वर्षासाठी त्यांना 556 कोटी रुपये मिळाले होते. जालनाला पुढील वर्षासाठी 398 कोटी रुपये मिळतील, तर चालू वर्षासाठी त्यांना 376 कोटी रुपये मिळालेले. परभणीला 332 कोटी रुपये मिळतील, चालू वर्षासाठी त्यांना 298 कोटी रुपये मिळाले होते. नांदेडला पुढील वर्षासाठी 514 कोटी रुपये मिळतील, चालू वर्षासाठी त्यांना 491 कोटी मिळालेले. बीडला पुढील वर्षासाठी 536 कोटी मिळतील, तर चालू वर्षासाठी त्यांना 483 कोटी रुपये मिळालेले. लातूरला पुढील वर्षासाठी 405 कोटी रुपये मिळतील, तर चालू वर्षासाठी लातूरला 386 कोटी रुपये मिळाले होते. धाराशिवला पुढील वर्षासाठी 405 कोटी रुपये मिळतील, तर चालू वर्षासाठी त्यांना 378 कोटी रुपये मिळाले होते. हिंगोलीला पुढील वर्षासाठी 267 कोटी रुपये मिळतील, तर चालू वर्षासाठी त्यांना 246 कोटी रुपये मिळाले होते. नागपूरला पुढील वर्षासाठी 1,021 कोटी रुपये मिळतील, चालू वर्षासाठी त्यांना 884 कोटी रुपये मिळाले होते. वर्ध्याला पुढील वर्षी 343 कोटी रुपये मिळणार आहेत, तर सद्यस्थितीत त्यांना 293 कोटी रुपये मिळाले होते. भंडाऱ्याला पुढील वर्षासाठी 250 कोटी मिळणार आहेत, तर सद्यस्थितीत त्यांना 233 कोटी मिळाले होते. चंद्रपूरला पुढील वर्षासाठी 430 कोटी मिळतील, तर चालू वर्षामध्ये त्यांना 390 कोटी रुपये मिळाले होते. गडचिरोलीला पुढील वर्षी 390 कोटी रुपये मिळतील, तर चालू वर्षात गडचिरोलीला 341 कोटी मिळाले होते. गोंदियाला 260 कोटी मिळणार आहे, जी रक्कम या वर्षी 245 कोटी होती. अमरावतीला 605 कोटी मिळतील, जी रक्कम चालू वर्षी 527 कोटी होती. अकोल्याला 263 कोटी मिळतील पुढच्या वर्षीसाठी, तर चालू वर्षामध्ये त्यांना 225 कोटी रुपये मिळाले होते. यवतमाळला पुढील वर्षासाठी 452 कोटी मिळतील, तर चालू वर्षात ही रक्कम 411 कोटी होती. बुलढाण्याला 414 कोटी मिळतील, तर चालू वर्षात त्यांची रक्कम 378 कोटी होती. वाशिमला पुढील वर्षासाठी 283 कोटी रुपये मिळतील, चालू वर्षामध्ये त्यांना 260 कोटी रुपये मिळाले होते. पालघरला 322 कोटी, तर चालू वर्षामध्ये ही रक्कम होती 296 कोटी. या आकडेवारीमध्ये सर्वाधिक निधी हा पुणे जिल्ह्याला मिळालाय. किंबहुना मागील वाटपात देखील पुण्यालाच प्राधान्य होतं आणि पुण्यातही बारामतीला विशेष प्राधान्य होतं. याचं कारण होतं स्वर्गीय अजित पवार राज्याची तिजोरी दादांच्या हातात दीर्घकाल राहिलेली. तर दादा बारामती मतदारसंघातील असल्यानं बारामतीवर त्यांचं विशेष ममत्व राहिलं आहे आणि त्यातूनच कुठे ना कुठे आज स्वप्नवत वाटणारं बारामतीचं शहर साकार झालंय. किंबहुना याच बेसवर बारामतीचा विकास झालाय असं म्हणता येईल. आज देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नागपूर जिल्ह्याला वाढीव निधी देताना याच धर्तीवर वाढ दिली आहे असं म्हणता येईल. तेव्हा नागपूरकरांनो, आता तुमच्या जिल्ह्यात काय काय विकास कामं तुम्हाला अपेक्षित आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.